नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण करंट अफेअर्सचे डेली लेक्चर बघत आहोत आणि आज आपण 4 ऑक्टोबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, राज्यसेवेची लाईव्ह बॅच जी आहे ती आपण सुरू करत आहोत उद्यापासून. बघा मित्रांनो, उद्यापासून जी बॅच सुरू होणार आहे त्याचं टाइम टेबल जे आहे ते आज तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर आपली कंबाईनसाठी सुद्धा एक बॅच आहे, कंबाईन लक्ष्य बॅच, जी रेकॉर्डेड बॅच आहे. कंप्लीट सिलेबस रेकॉर्ड झालेला आहे. बॅचची फी 3000 रुपये झालेली आहे, पण तरी पण तुम्हाला आम्ही 50% डिस्काउंटचं कुपन उपलब्ध करून दिलेलं आहे. या बॅचवर सुद्धा 50% पेक्षा जास्त डिस्काउंट आहे, कारण 1999 ची बॅच असणार आहे. पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी हे डिस्काउंट ऍप्लिकेबल असेल. त्याचबरोबर राज्यसेवेची पण फाउंडेशन बॅच आपल्याकडे 2025 साठी आणि कंबाईनची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे. त्याचबरोबर बघा, खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे. बीएमसी भरतीचे आपल्याकडे बॅचेस आहे. जवळपास मुंबई जीकेची बॅचेस जी आहे ती 300 ते 400 मुलांनी जॉईन केलेली आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची बॅच जी आहे ती सुद्धा अगदी 200 विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे. त्याचबरोबर मुंबई स्पेशल क्लास नोट सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे. तर हे सगळ्या बॅचेस अजूनही ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे, साध्या सोप्या भाषेत. आणि महाराष्ट्रात सगळ्यात कमी प्राइस आणि जास्त क्वालिटी असलेल्या ज्या बॅचेस आहेत त्या अभ्यास मित्रांनी उपलब्ध करून दिल्या आणि तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यासाठी मी खरंच तुमचं खूप खूप आभारी आहे. तर ज्यांना जॉईन करायचे असेल ते ऍप्लिकेशनमध्ये जाऊन जॉईन करू शकता. फक्त मी इथं सांगतोय की या बॅचेस आहे. त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी सुद्धा बॅचेस आहे. या महिन्याचं टाइम टेबल दिले. या महिन्यामध्ये आपल्याला प्रायोरिटीने गणित बुद्धिमत्ता कंप्लीट करायचे आणि त्याचबरोबर तुमचं चालू घडामोडीमधील जे काही स्टॅटिक जी काही असतं, जसं की पुस्तकं, लेखक, पुरस्कार, क्रीडा, हे मी या महिन्यामध्ये तुमचं कंप्लीट करून घेणार आहे या बॅचमध्ये. या आपल्या क्लास नोट्स आहेत बघा अभ्यास मित्राच्या. या क्लास नोट्स आहेत त्या तुम्ही परचेस करू शकता. रिव्हिजनसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशनमध्ये. आपले एमपीएससीचे एक टेलिग्राम चॅनल ते जॉईन करा. त्याचबरोबर आपलं इन्स्टाचं पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. बघा मित्रांनो, 4 ऑक्टोबरच्या आपण चालू घडामोडी बघणार आहोत आणि शेवटी काही टेस्ट क्वेश्चन देणार आहे. तर ते टेस्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर आता इथं बघा, पहिला क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनला काळजीपूर्वक बघा, कारण तुम्ही या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज होणार, 100% होणार. म्हणून जर व्यवस्थित बघा, आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण बनलेल्या आहे? तर बघा मित्रांनो, त्यांचं नाव आहे आरती सरीन. आरती सरीन जे आहे त्या आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महासंचालक बनलेल्या आहेत. आता बघा इथं मित्रांनो, माग आपण एक अशाच प्रकारचा एक क्वेश्चन बघितला होता. तिथं सुद्धा आपण बघितलं होतं की मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या होत्या? तर साधना सक्सेना नायर. ठीक आहे. मग आता हे कोणते मेडिकल सर्व्हिसेस आहे, कोण अध्यक्ष बनलेले आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा मित्रांनो, जे आर्म फोर्सेस आहे, ठीक आहे, आर्म फोर्सेस म्हणजे जे काही आपले कमांडो वगैरे असतात, तर त्याचं जे काही आपण म्हणूया मेडिकल सर्व्हिसेस आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेले आहे? आरती सरीन. ठीक आहे. आर्म फोर्सेस, काय शब्द बोलतोय मी? आर्म फोर्सेस. ठीक आहे. आपले जे काही कमांडोज आहे, ठीक आहे, आर्म फोर्सेस त्याला आपण म्हणतो. तर त्याच्या मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या? आरती सरीन. आणि भारताचे जे काही आर्मीचं जे काही आपण म्हणूया मेडिकल सर्व्हिसेस आहे, ठीक आहे, मेडिकल सर्व्हिसेस जे आर्मीचं आहे, कुणाचं? लष्कराचं, तर त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेले आहे साधना सक्सेना नायर. तर जे कन्फ्युजन विषयक प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज विचारला असता तो तुमचा इथंच क्लिअर झाला असेल. जर कन्फ्युजन तुमच्या मनात आलं असेल किंवा तुम्हाला समजून घ्या यामध्ये कन्फ्यूज झालं असतं, तर तुम्हाला एक कमेंट करा की हो सर मला कन्फ्यूज झालं असतं पण आता होणार नाही. ठीक आहे, आता होणार नाही असं तुम्ही मेसेज करू शकता की आरती सरीन आणि साधना सक्सेना नायर यामध्ये मला कन्फ्यूज होणार नाही. साधना सक्सेना नायर जे आहे त्या आर्मीच्या मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनलेल्या आहे आणि आरती सरीन जे आहे त्या आर्म फोर्सेसच्या मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनलेले आहे. हा मेन डिफरन्स आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. मग मित्रांनो, आजचा आपला क्वेश्चन जो आहे तो पहिल्या महिलाशी संबंधित आहे. तर सगळ्या मी तुम्हाला पहिल्या महिला ज्या रिसेंटली नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या सांगतो. फक्त इथे एक बघा, व्हाईस ॲडमिरल आरती सरीन जे आहे तर ते आर्म फोर्सेसचं जे काही मेडिकल सर्व्हिसेस आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर आता पहिल्या महिला बघूया रिसेंटली ज्यांची नियुक्ती झालेली आहे. तर भारतात ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त कोण बनली? तर भारतात नियुक्त होणारी ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त बनली लिंडी कॅमेरून. त्यानंतर जुडिथ सुमिनवा तुलुकू. ठीक आहे, नाव बघा, जुडिथ सुमिनवा तुलुका.
या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या? तर कांगोच्या. त्यानंतर भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली? अनामिका बेराजीव. त्यानंतर क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या? तर मेक्सिको. त्यानंतर मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या? इदशिशा नेंग्रॉंग. त्यानंतर जर बघितलं तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या? नईमा खातून. त्यानंतर डीबीएस नावाची एक मोठी कंपनी आहे, बँकेचा समूह आहे. तर डीबीएस समूहाने पहिली महिला सीईओ म्हणून कुणाची नियुक्ती केली? तान सू शान. त्यानंतर बघा आर्मीचे जे काही मेडिकल सर्व्हिसेस आहे त्याच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या? साधना सक्सेना नायर. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या? आलिया नीलम. त्यानंतर जर बघितलं ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण बनल्या? रेचल रिव्ज. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या? सुजाता सौनिक. त्यानंतर भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या? प्रीती रजक. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी कोण बनल्या? नीना सिंह. आणि पेंतोगर्टन शिनवात्रा या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या? तर थायलंड. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पहिल्या महिला इथं कव्हर झालेल्या आहे. त्यानंतर प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार जो आहे 2024चा, तर त्याने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, शास्त्र रामानुजन पुरस्कार जो आहे तो तामिळनाडू सरकारचा एक पुरस्कार आहे बघा. आणि तामिळनाडू सरकार जो आहे हा पुरस्कार जो आहे ते रामानुजाचार्य जे आहे त्यांनी गणितामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे बघा. तुम्ही रील्स, शॉर्ट किंवा मूवी मध्ये बघितलं असेल प्रसिद्ध रामानुजाचार्य यांच्या रील्स वगैरे. तर ती अलीकडे एक फेमस झाली होती की मंदिरात तो प्रसाद वाटत असतात पुजारी. तर रामानुजाचार्य सांगतात की आज मंदिरात इतके लोक आलेले आणि हा प्रसाद कमी पडेल. तुम्ही बघितलं असेल बघा, आठवा. तर तेच जे रामानुजाचार्य आहे त्यांच्या नावाने शास्त्र रामानुजाचार्य पुरस्कार जो आहे तो दिला जातो तमिळनाडू सरकारमार्फत. हा पुरस्कार 2004 साली सुरू करण्यात आला होता. आणि ज्या गणितज्ञांचं वय 32 वर्षापेक्षा कमी आहे अशा गणितज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. बक्षिसाची रक्कम म्हणून $10,000 जे आहे ते ॲज अ बक्षीस म्हणून दिले जातात. आपण जर बघितलं तर हा पुरस्कार यावर्षी अलेक्झांडर डन यांना मिळाला. कुणाला मिळाला? अलेक्झांडर डन यांना मिळालेला आहे. ठीक आहे. तर सगळी इन्फॉर्मेशन आता आपली इथंच कव्हर झालेली पहिल्याच पेजवर. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता काही पुरस्कार बघून घेऊया. जसं की रॅमन मॅक्सचे पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? हायओ मियाझाकी जे जपानचे आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे त्यामध्ये कशाला पुरस्कार मिळाले? तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला अट्टम, मल्याळम चित्रपट आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला रिषभ शेट्टी कंतारासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नित्या मेनन यांना थिरू चित्रंबलम यासाठी. मानसी पारेख यांना कच्छ एक्सप्रेस साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर या दोघींना तो पुरस्कार कॉमन मध्ये मिळालेला आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं इंटरनॅशनल बुकर प्राइज 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर जेनी एअरपेन बॅच. ठीक आहे, एअरपेन बॅच. आणि हा पुरस्कार त्यांना कशासाठी मिळाला? तर कायरोस साठी मिळाला. तर आता हे काही समजा इंग्रजी नाव आहे त्यांचं थोडंसं उच्चारामध्ये मागे पुढे होऊ शकतं. आपण जेव्हा मराठीमध्ये त्यांना टाईप करतो तर थोडं इकडे तिकडे होतं. तर जेनी नाव लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल बुकर प्राइज म्हटलं आणि त्यांचं पुस्तक जे आहे ते कायरोस पुस्तक जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲबेल पुरस्कार जो गणितातील नोबेल पुरस्कार समजला जातो तो मिशेल टालाग्रँड यांना मिळालेला आहे जे फ्रान्सचे आहे. त्यानंतर फिजीचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा कोणाला मिळाला? द्रौपदी मुर्मू यांना. त्याचबरोबर द्रौपदी मुर्मू यांना अजून एक पुरस्कार मिळाला तिमोर लेस्तेचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द तिमोर लेस्ते. त्याचबरोबर जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांना रशियाने अलीकडे पुरस्कार दिला ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यू द अपॉस्टल नावाने. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर IIT खरगपूरने डॉक्टरेट ही पदवी कुणाला दिली? तर गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना. आणि ऑलिम्पिक ऑर्डर नावाचा जो पुरस्कार आहे तो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुणाला दिला? तर तो अभिनव बिंद्रा यांना दिला. तर हे काही अलीकडे चर्चेत असणारे पुरस्कार आहे ज्यावर आपल्याला 100% प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. बघा त्याचबरोबर अजून काही पुरस्कार राहून गेले होते जसं की 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळाला. जागतिक अंतराळ पुरस्कार चंद्रयान 3च्या मिशनला मिळाला होता. त्यानंतर 2024चा नेल्सन मंडेले पुरस्कार राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्सेस या संघटनेला मिळाला. आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवलियन
शेवलियर दे ला लिजन दी ऑनर नावाचा जो पुरस्कार आहे तो रोशनी नादर मल्होत्रा यांना मिळालेला आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन, अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन, 2025 मध्ये खो खो विश्वचषकाची पहिली आवृत्ती जी आहे तो कोणता देश आयोजित करेल? तो खो खो विश्वचषकाची पहिली आवृत्ती जी आहे तो भारत आयोजित करणार आहे. यामध्ये महिलांचे 16 संघ, पुरुषांचे 16 संघ असणार आहे आणि पहिल्यांदाच खो खो विश्वचषक जो आहे त्याचं आयोजन होणार आहे. तर याचं आयोजन जे आहे ते खो खो फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशन मार्फत एकत्रितरित्या केले जाणार आहे. 24 देशाचे आपण जर बघितलं 16 संघ जे आहे ते सहभागी होणार आहे, 16 पुरुषांचे आणि 16 महिलांचे. आता सर 24 देश 16 संघ कस काय? तर काही देश पुरुषांचे असणार आहे आणि काही महिलांचे असणार आहे, काही कॉमन असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे 24 देश सहभागी होणार आहे. 6 खंडामधील 24 देश यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. ठीक आहे, यानंतर जर आपण बघितलं खो खो खेळाला आपल्याला काय करायचं आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी हा विश्वचषक जो आहे तो भारताने आयोजित केलेला आहे. यानंतर भारतीय वंशाचे रवी आहुजा यांची कोणत्या कंपनीचे पुढील सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, रवी आहुजा जे आहे ते सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटचे नवीन काय बनलेले आहे तर सीईओ बनलेले आहे. बघा मित्रांनो, आता सोनी पिक्चर्स जे आहे तर त्याचं मुख्यालय कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स मध्ये आणि त्याची स्थापना 21 डिसेंबर 1987 मध्ये झालेली आहे. आता मी तुम्हाला काही भारतीय वंशाची व्यक्ती सांगतो जे सध्या मेन कंपन्यांमध्ये ॲज अ सीईओ म्हणून कार्यरत आहे. जसं की आपण इथे बघितलं आणि त्या व्यतिरिक्त महत्वाच्या कंपन्यांचे सीईओ सुद्धा सांगून देतो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, भारतीय वंशाचे जे आहे यूट्यूबचे सीईओ जे आहे ते आहे नील मोहन. त्यानंतर ओपन एआय कंपनीचे सीईओ आहे सॅम अल्टमन. गुगलचे सीईओ आहे भारतीय वंशाचे सुंदर पिचाई. ट्विटरचे नवीन सीईओ म्हणजे एक्सचे सीईओ आहे लिंडा याकारिनो. त्यानंतर अमेझॉनचे सीईओ आहे अँडी जेसी. मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहे भारतीय वंशाचे सत्य नडेला. ॲपलचे सीईओ आहे टिम कुक. त्याचबरोबर ॲडोबेचे सीईओ आहे शंतनू नारायण भारतीय वंशाचे. मेटाचे सीईओ आहे मार्क झुकरबर्ग. डेलचे सीईओ आहे मायकल डेल. झूम ॲप तुम्ही बघितलं असेल, लेक्चरसाठी वापरलं जातं. ठीक आहे, आणि मीटिंगसाठी वापरलं जातं, तर त्याचे एरिक यव्हान. इंस्टाग्रामचे सीईओ आहे एंडम मोसेरी. त्यानंतर पेप्सिकोचे सीईओ आहे जागृत कोचे. त्यानंतर जर बघितलं टेस्लाचे सीईओ आहे एलॉन मस्क आणि स्टारबक्सचे सीईओ आहे लक्ष्मण नरसिंहन. तर तुम्हाला अर्धे कंपनीचे सीईओ जे आहे ते भारतीय लोक दिसत आहे. आता भारतीय लोकांना का सीईओ बनवलं जातं याचं जस्ट 1 मिनिटात सांगून देतो की भारतीय लोकांना का सीईओ बनवलं जातं. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं जन्मल्यापासून आपण भारतीय लोक जे आहे तर ते खूप स्पर्धेचा सामना करतो. मग त्यामुळे आपल्याला त्या स्पर्धेतून मार्ग काढायचा आपण लहानपणीपासूनच शिकलेलो असतो. जसं की आता आपण स्पर्धा परीक्षेची तयारी देतो, जागा कमी आहे पण त्यासाठी किती मुलं स्पर्धा करताय, बरोबर की नाही? मग त्यामधून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मग भारतीय लोकांमध्ये एक स्पर्धेतून पुढे जाण्याचं एक टॅलेंट निर्माण झालेलं आहे. मग कंपन्यांमध्ये सुद्धा स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेतून लोकांना पुढे जायचंय तर त्यांना भारतीय माइंडसेटचे लोक जे आहेत ते लागतात. ठीक आहे, आणि त्याचबरोबर भारतीय लोक तर हुशार तर आहेच. मग त्यामुळे भारतीय लोकांना जास्तीत जास्त तिथे ॲज अ सीईओ म्हणून नियुक्त केलं जातं. ठीक आहे, यानंतर अग्निवीरांना नोकऱ्यामध्ये 15% आरक्षण देणारी पहिली खाजगी कंपनी कोणती आहे? तर बघा मित्रांनो, अग्निवीर जे आहे त्यांना नोकऱ्यामध्ये 15% आरक्षण देणारी पहिली खाजगी कंपनी आहे ब्रह्मोस एरोस्पेस. तर बघा मित्रांनो, ब्रह्मोस एरोस्पेस ही एक रशियन आणि भारतीय मालकीची एक संयुक्तरित्या स्थापन करण्यात आलेली कंपनी आहे जे ब्रह्मोस मिसाईल बनवण्याचं काम करते. आणि या ब्रह्मोस एरोस्पेसने त्यांच्या तांत्रिक टेक्निकल जे काही नोकऱ्या असेल तर त्यामध्ये 15% आरक्षण जे आहे ते अग्निवीरांना दिलेलं आहे आणि त्यांच्या सुरक्षा विषयक नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण जे आहे मित्रांनो ते अग्निवीरांना दिलेलं आहे. आणि असं करणारी ही पहिली खाजगी कंपनी बनली आहे ब्रह्मोस एरोस्पेस. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा, जी अग्निवीर योजना आहे, ठीक आहे, आपण जर बघितलं तर अग्निपथ जी योजना आहे तर ती कधी सुरू करण्यात आली होती? तर ती 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लष्कर, नौदल, हवाई दल यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही तरुण आहे तर त्यांना भरती केलं जातं 4 वर्षासाठी. त्यामध्ये 6 महिन्याचं ट्रेनिंग जे आहे ते ऑलरेडी इन्क्लूड आहे. ठीक आहे, वेगवेगळे राज्य जे आहे तर या अग्निवीरांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना जे आहे ते करत आहे. यामध्ये 75% अग्निवीर जे आहे, ठीक आहे, ते 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुसरा जॉब बघावं लागणार आहे. पण 25% अग्निवीरांना परमनंट केलं जाणार आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 6वा क्वेश्चन.
वर्ल्ड टेलिकॉम स्टँडर्डायझेशन असेंब्ली जी आहे तर कोणता देश आयोजित करेल असा क्वेश्चन आहे. वर्ल्ड टेलिकॉम स्टँडर्डायझेशन असेंब्ली कोणता देश आयोजित करेल तर त्याचं आयोजन मित्रांनो भारत करणार आहे. तर बघा मित्रांनो 150 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वर्ल्ड टेलिकॉम स्टँडर्डायझेशन असेंब्लीचं आयोजन जे आहे ते भारत करणार आहे. तर बघा मित्रांनो जे काही समजून घ्या दूरसंचार, ठीक आहे, दूरसंचार विषयक जी काही टेक्नॉलॉजी त्या संबंधित ही समिट असते, ही असेंब्ली भरवली जाते. आणि आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ जो आहे इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन जी आहे त्यांच्या मार्फत हिचं आयोजन केलं जातं. या वर्षी ही भारतात आयोजित केली जाणार आहे. मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 190हून अधिक देशांचे नेते भारतामध्ये या समिटसाठी वर्ल्ड टेलिकॉम स्टँडर्डायझेशन असेंब्लीसाठी येणार आहे. त्यानंतर 70वी नेहरू ट्रॉफी बोट रेस कुठे आयोजित करण्यात आली तर बघा मित्रांनो तुम्ही केरळमध्ये एक बघितलं असेल की बोट रेस आयोजित करण्यात येते, ज्यामध्ये खूप सारे जे काही लोक असतात ते एकाच बोटवर असतात आणि ती बोट चालवण्याचा प्रयत्न करत असतात. तर ती जी बोट रेस आहे तिचं नाव आहे नेहरू बोट रेस, ठीक आहे, नेहरू ट्रॉफी बोट रेस. तर ही 17वी स्पर्धा जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे केरळमध्ये. आणि ही स्पर्धा कुणी जिंकली असा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर ही स्पर्धा पल्लुथुरिथी बोट क्लबने जिंकली, PBC ने, ठीक आहे, पल्लुथुरुथी बोट क्लब, ठीक आहे. आता यांची एक बोट आहे, त्या बोटीचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, करिचल चंदन, ठीक आहे, करिचल चंदन. तर PCBच्या करिचल चंदन या बोटीने ही रेस जिंकलेली आहे. त्यांनी कुणाला हलवलं त्या व्हिलेज बोट क्लब, ठीक आहे, VBC व्हिलेज बोट क्लबच्या कनिकरी वेयापुरम चुंदन या बोटीचा त्यांनी पराभव केलेला आहे. ठीक आहे, उच्चारात थोडं मागं पुढं झालं तरी ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो, कारण तसंच आहे त्यांचं उच्चारच तसे, त्यांचे शब्दच तसे, ठीक आहे. तर करिकल चंदन या बोटीने ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि या बोटीचा हा सलग 5वा विजय आहे आणि या बोटीचा आतापर्यंतचा ऐतिहासिक 16वा हा विजय आहे. यानंतर पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाने स्पेस एक्सच्या सहकार्याने कोणते अभियान सुरू केलेलं आहे तर बघा मित्रांनो नासा आणि अमेरिकेमधली खासगी कंपनी जी आहे स्पेस एक्स दोघं मिळून सोबत काम करत आहे. सुनीता विल्यम्स जे आहे त्या अवकाशामध्ये अडकलेले आहे, स्पेसमध्ये अडकलेले आहे आणि त्यांना स्पेस मधून परत इकडे आणण्यासाठी, ठीक आहे, ते आपण जर बघितलं ISA इंटरनॅशनल जे आपण म्हणूया ISA ने म्हणता येणार, हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS, तर ISS वर ते तिथे अडकलेले आहे. त्यांना परत आणण्यासाठी क्रू 9 मिशन जे आहे ते नासा आणि स्पेस एक्स दोघं मिळून आयोजित करणारे कोणतं मिशन तर क्रू 9 मिशन. हे तुम्हाला मिशनचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तर क्रू 9 मिशन हे कशासाठी पाठवलं जाणार आहे तर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी जे आहे बुच विल्मोर, ठीक आहे, तर त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी हे मिशन पाठवलं जाणार आहे. या मिशन अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे तर स्पेस एक्सचं एक रॉकेट वापरलेलं आहे फाल्कन 9, त्याच्या माध्यमातून काय करण्यात आलेली एक कॅप्सूल जी आहे ती स्पेसमध्ये पाठवलेली आहे आणि या कॅप्सूलचा वापर करून फेब्रुवारी 2025 पर्यंत आपण जर बघितलं तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जे आहे ते पृथ्वीवर परतणार आहे. नासा विषय जाणून घ्या. नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. हिचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये. स्थापना झाली होती 29 जुलै 1958 ला आणि अध्यक्ष आहे बिल नेल्सन. त्यानंतर 9वा क्वेश्चन, 2025 मध्ये नाटो आपली नॉर्दर्न लँड कमांड कुठे स्थापन करेल तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं नाटो काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आणि यांच्यामुळेच काय झालं होतं, या संघटनेमुळेच काय झालं होतं मित्रांनो तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध भडकलेलं आहे. कारण युक्रेन या संघटनेला जॉईन करणार होता म्हणूनच काय झालं रशियाचं युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि त्यात अजून वरतून तेल टाकण्यासाठी आता हे काय करत आहे नाटो काय करत आहे तर आपलं नॉर्दर्न लँड कमांड म्हणजे आपलं एक मुख्यालय जे आहे सैन्याचं तर ते फिनलँडमध्ये ते स्थापन करत आहे. ठीक आहे, कुठं फिनलँडमध्ये म्हणजे एकदमच रशियाच्या बॉर्डरला चिटकून. ठीक आहे, मग आता आपण जर बघितलं तर हे अजून काय होऊ लागलं की ऑलरेडी युद्ध पेटलेलं आहे त्यामध्ये अजून तेल टाकण्याचं काम हे करत आहे, रशियाला चिडवण्याचं काम हे नेटोचं चाललेलं आहे. ठीक आहे, मग पुढे जाऊन समजून घ्या की असं ऐकण्यात आलं की रशियाने फिनलँडवर आक्रमण केलं की एखादा भाग कब्जवला तरी त्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असणार नाही. त्यासाठी तुम्ही आजचं लेक्चर नंतर भविष्यात उघडून बघू शकता. बघा मित्रांनो, फिनलँडची राजधानी आहे हेलेसिंकी, पंतप्रधान आहे पेटेरी आर्पो आणि चलन आहे युरो. यानंतर 10वा क्वेश्चन आहे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी
हर घर दुर्गा अभियान कुठे सुरू केलं? तर मित्रांनो, हर घर दुर्गा अभियान मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं. मुंबईच्या मुलींना स्वतःच समजून घ्या डिफेन्ससाठी, संरक्षणासाठी हर घर दुर्गा अभियान जे आहे तर ते सुरू करण्यात आलं. मुंबईमधील मुलींना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे काही डिफेन्सच्या टेक्निक आहे त्या शिकवण्यासाठी हे अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर भारतातील IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जेवढ्या काही त्यामधील मुलींना सुद्धा स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबाबत प्रशिक्षण जे आहे ते दिले जाणार आहे. तर मुंबईमधील मुली त्याचबरोबर IIT मधील मुलींना हे प्रशिक्षण जे आहे ते दिले जाणार आहे. मग हे जे मिशन आहे हर घर दुर्गा हे कोणी सुरू केलेलं आहे? तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी. आणि यामध्ये कोणतं मंत्रालय आपण जर बघितलं तर मेन भूमिकेमध्ये आहे तर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्रालय जे आहे तर यांनी हे अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर आयुष मेडिकल व्हॅल्यूज ट्रॅव्हल समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली? तर आयुष मेडिकल व्हॅल्यूज ट्रॅव्हल समिट जी आहे ती सुद्धा मुंबई महाराष्ट्रामध्येच आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आयुष म्हणजे नेमकं काय आहे? तर आयुषमध्ये योगा येतं, सिद्धा येतं, युनानी असे वेगवेगळे प्रकार जे आहे तर ते कशामध्ये येतात? आयुषमध्ये येतात. ठीक आहे, आयुर्वेद येतं. तर हे सगळ्यांना एकत्रितपणे आयुष नाव दिलेलं आहे. आणि आयुषमध्ये येणाऱ्या या आयुषमध्ये जे काही योगा येतं, त्यानंतर आयुर्वेद येतं, सिद्धा येतं, युनानी काय सगळ्या ज्या काही गोष्टी येतात, ठीक आहे, त्यामध्ये ते ज्या गोष्टी असतील त्यामध्ये भारताला एक्सपर्ट बनवण्यासाठी आणि त्यासाठी भारताला ॲज अ केंद्र म्हणून डेव्हलप करण्यासाठी की दुसरे लोक आपल्या इथं याचं प्रशिक्षण घेण्यात येईल. आयुषमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्याचं, आयुर्वेदाचं फॉर एक्झाम्पल, तर त्यासाठी आयुष मेडिकल व्हॅल्यूज ट्रॅव्हल समिट जी आहे ती मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याचं उद्घाटन जे आहे ते श्री प्रतापराव जाधव यांनी केलेलं आहे, जे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला हसन नसरल्ला कोणत्या संघटनेचा प्रमुख होता? तर हसन नसरल्ला जो आहे तो हिजबुल्ला या संघटनेचा प्रमुख होता. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त कोणाचा प्रमुख होता ते लक्षात ठेवा. यानंतर टेस्ट क्वेश्चन आहे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हर घर दुर्गा अभियान कुठे सुरू केलं? आणि सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सच्या सहकार्याने कोणतं अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे? हे दोन क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचे. जर राज्यसेवेची परीक्षेची तयारी करत असाल तर राज्यसेवेची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रिव्हिजन बॅच सुरू करतोय, आणि कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईन लक्ष बॅच आपल्याकडे सुरू आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच दोन्ही बॅचमध्ये लाईव्ह लेक्चर जे आहे ते सुरू आहे. सध्या तुम्ही जॉईन करू शकता, इन्स्टॉलमेंट सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर BMC साठी कायद्याची बॅच सुरू आहे, GK ची बॅच सुरू आहे आणि BMC भरतीसाठी नोट्स सुद्धा आहे. आणि एकत्रितरित्या BMC भरतीसाठी जे आहे ते कार्यकारी सहाय्यक या पदासाठी आपल्याकडे बॅच देखील सुरू आहे. सगळ्या गोष्टी सध्या सुरू आहे, प्लस नोट्स आहे. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर मिळेल, लेक्चरचं नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स मिळेल. ठीक आहे, थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेस्ट क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.